सिद्धूजी धुंडराम शेळके, राहणार कोगनोळी. आपलं आज नुकसान भरपाई झालं की आपलं कोण आम्हाला मदत करत नाहीत. परवा आपलं बकरं रस्त्यावर धडाकलं, आम्ही ती पाठलाग केला, खरं आम्हाला त्यांनी गाठून घेतलं नाही. असं म्हणजे आम्हाला किंमत नसल्याच करतात. बर बर. आणि नुकसान पण मी काय नुकसान भरपाई आम्हाला मिळत नाही. आणि असं आमचे कोण दाद घेत दुर्लक्ष नाही. दात घेत नाही दुर्लक्ष. किंवा एखादं नुकसान केलं तर निघून जातात माणसं. निघून जातात, आम्हाला बेडसावतात, दमदांडी दाखवितात. मी त्रास होतोय तुम्हाला. हा, त्रास होतोय. बर बर. कसं आहे, आम्ही आता वेगवेगळ्या गावाला फिरतोय, तिथं आम्हाला संरक्षण नाही. हा हा कसं आहे, हा. प्रत्येक गावाला गेल्यावर आम्हाला संरक्षण मिळावं. बर. कसं शेतकरी असून दे, कोण मेंढपाळ असून दे, हा हा. सहकार्य केली पाहिजे. हो, बर. हा हा. ज्या गावाला मेंढरा आहे ते माणूस थांबू देत नाही. हा. तर ज्याची मेंढरा आहे ती म्हणते ती आम्हाला नाही, तुम्ही कुठं आलाय जावा तिकडं, बर. अशी म्हणते ती. हा. ते मग सहकार्य कसं आहे, मिळालं. आम्हाला कसं गाव सोडून आल्यामुळं आई बाप म्हणून आम्ही, हा. दादा अण्णा म्हणून आम्ही जगायला लागतो. या बर बर. हा. कसं आहे, त्यांच्यावर पण आम्ही दांडगाव करून चालत नाही. बर बर. बरोबर. कसं त्यांच्या गावाला आला असतोय, हा हा. हान म्हणते की आपलं हाणून निघून जायला पाहिजे. त्यांनी समजून घ्यायला पाहिजे नाही. परत तिने पण गाव सोडून आल्यात, मग तिने पण जरा समजून सहकार्य केली पाहिजे आम्हाला. हा हा. ते एवढंच एखादं आम्हाला दिवस- मागणी आहे. आणि त्या सरकारकडनं काय लय नाही, थोडं आम्हाला काय तर मिळावं. बर. मग तिने आम्हाला सहकार्य केली पाहिजे. हो, नुकसानीमुळं कसं आहे, आम्ही गावगाव फिरतो म्हणून नाही, हा. लय नाही, थोडं आम्हाला सहकार्य केली पाहिजे, संरक्षण दिलं पाहिजे आम्हाला. बर. शासनानं मदत केली पाहिजे. हो, शासनानं काय तर आम्हाला मदत केली पाहिजे. कमल युवराज कोळेकर, हा राहणार कोकणी. हा. आम्हाला काय आता ही आम्ही असं गावोगाव हिंडतो. आमची पोरं सगळी गावाकडे असते, ती शाळेकडं. हा. आम्ही असं फिरत फिरत गावाला जायला सुद्धा आम्हाला भेटत नाही. काय नाही, आम्ही असं नसतं तर सुद्धा भेटत. 3 महिने इकडे येतोय गावाला, आम्हाला गावालाच जाईल बघायला. बर. त्यामुळे आम्ही इकडंच असतो. रोज चालू आहे, पावसा पाण्यात हा. भिजायचं आणि काय दवाखान्यात जायचं आणि यायचं, हा. असं चालूच असते आपलं. काय आता मेंढरासाठी पोटावर फिरत जातो आता गावोगाव. काय करायचं मग, पाऊस पाणी असला हा. आपल्याकडं नाही हा. झालं बघा. गावाकडचं कसं काय? गावाकडे कुठं आता ती पोरं बघायला सुद्धा आपण जायत नाही. बरं नसलं तर पोराशनी बघायला सुद्धा लांब इथं सोडून जायला गाव भेटत नाही, काय बरं, बरं. नाही. इथं माणसं नसते ती, हा हा. त्यामुळे इकडं पडते सगळं. बर बर. त्यामुळे 3 महिन्यात पोरं बघायला जायचं, काय नाही. आम्ही इकडं असं फिरत जातो. बर बर. असं तर काय करतं. मल्लवा सिद्धूजी शेळके, राहणार कोगनोळी, तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव. आम्ही तिकडला आहे. हा हा. आम्ही असं कायम 12 महिने फिरतो. बर. पण आम्हाला सरकारकडनं काहीतरी सोय पाहिजे. सरकारकडनं असं भक्कम अशी तुम्हाला मागणी आहे की सरकारनं आम्हाला हे काय तर द्यावं. सोय पाहिजे. आमची जर नुकसान जर ती सुद्धा आम्हाला भरपाई मिळत नाही, म्हणजे आमचं एक राहू दे, आम्ही एकूण आमचं पोट भरतो. पण आमचं नुकसान झालेलं सरकारनं भरपाई दिली पाहिजे, अशी अपेक्षा आहे आमची. सरकारकडून तुमची अपेक्षा आहे की आमच्या नुकसानाची भरपाई दिली पाहिजे. दिली पाहिजे. आम्हाला किंमत नसल्यासारखं का वागवतात? धनगर समाज म्हणजे किंमत का नसल्यासारखं वागवतात, बरं. असं आमचं म्हणणं आहे. बरं, म्हणजे जर गाडी थडकून गेली तर एखादं हा. म्हणजे सुशिक्त आहे, त्यांना गाडी जर जरा काहीतरी धक्का लागला तर थांबवतात, हा. त्याचं काहीतरी बघतात, पुढं पाठीमागं बरं, बरं. दवाखाने येतात, हा. ते सगळं बघतात. आमचं परवा गाडी मोठं बकर थडकलं हा. तर पाठला केलं तर आम्हाला मुख प्राण्याला आमचं 25,000चं बकर. बर बर. मग त्याला किती आम्ही 2-3 वर्ष आम्ही सांभाळलं हा. त्याला. मग थडकून पुढे गेलं, पाठला केलं तर आम्हाला ती माणूस पार गाडी पळवला. तसं का आम्हाला ती माणूस निघूनच गेला. निघूनच गेला तो टेम्पोवाला, थांबलाच नाही. ती माणूस थांबला नाही. आम्ही सगळी बकरी सोडून वरडत पाठ लावलं तर तो थांबला नाही. मग तसं का?